तर बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत एमडीची कारवाई झाली आहे. नेमकं कोण आहे, किती आरोपींना अटक केली आहे, कशाकरता इथं आलं ते काय माहिती आहे? सीताबर्डी पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 449 अधिक 26 NDPS ॲक्ट प्रमाणे एक गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हे गोंदियावरून काही कामानिमित्त नागपूर शहरामध्ये आलेले होते. ते 3 मित्र होते आणि ते एका हॉटेलमध्ये थांबून त्यांनी तिकडून येतानाच त्यांच्यासोबत जो MDचा प्रकार आहे तो घेऊन आलेले होते. अशी बातमी मिळाल्यानंतर माहिती मिळाली आम्ही सदर ठिकाणी आमच्या पोलिसांची टीम पाठवली. ती टीम पाठवून तिथे खात्री केली असता ते कन्झ्युम करत असताना मिळून आले तिथे आणि जे उरलेला MD आहे तो पण तिथे एक पॉईंट जवळपास 1.640 मिलीग्रॅम हा तेवढा MD तिथे शिल्लक होता. बाकीचा त्यांनी कन्झ्युम केलेला होता. तर अशा याच्यावरून आम्ही तिथे कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये आरोपी जे आहेत हे मयांक महेश अग्रवाल, पराग सुरेश अग्रवाल आणि कुणाल किशोर नखाते हे सर्व राहणार गोंदियाचे आहेत. आणि यामध्ये आज रोजी माननीय न्यायालयात त्यांना हजर केले असता 3 दिवसाचा PCR त्यांना मिळालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. सर, हे जे अटक आरोपी आहे काय कामधंदे करतात, यांचा काही रेकॉर्ड आहे का आणि कुठल्या हॉटेलच्या रूममध्ये जे कन्झ्युम करत होते का? तर नागपूरच्या जे बाहेरून येणारे लोक ते वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहत असतात. तसेच हे एका हॉटेलमध्ये राहत होते. परंतु हे जे आहेत हे एक व्यापाराच्या हिशोबातून सर्व तरुण मुले आहेत, काही शिकणारे पण आहेत त्याच्यामध्ये. आणि आजकाल ही तरुण पिढी जी आहे ही नशेच्या आहारी जाऊन संपूर्णपणे जी पिढी आहे ती बरबाद होत आहे. मग त्यावरून आम्ही ही कारवाई केलेली आहे. आणि हे जे आहेत यांचे व्यापार करणारे जे वडील आहेत किंवा कुठला बिझनेस त्यांच्या वडिलांचा असेल त्यांना ते सपोर्ट करण्याचं काम करत होते आणि त्या कामाच्या अनुषंगाने ते इथे नागपूरला आलेले होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.